Dear student, in the last lecture we have seen frequency of sound waves. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी ध्वनी तरंग जे आहे तर त्या ध्वनी तरंगाची असणारी काही वारंवारता जी आहे तर ती वारंवारता त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये सायकल्स ऑफ कॉम्प्रेन्शन अँड रेअरिफॅक्शन इन ए साऊंड वेव्स अँड चेंजेस इन एअर प्रेशर. ध्वनी तरंग जे आहे तर त्या ध्वनी तरंगातले असणारे काही विरलन आणि संपीडन यांची आवर्तने व हवेच्या दाबातील असणारा जो काही बदल ही जी असणारी काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपण त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर आज आपल्याला या ठिकाणी असणारे काही साऊंड अँड म्युझिक जे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की ध्वनी आणि संगीत याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. काय दिलेलं आहे की फ्रॉम द अबव्ह ॲक्टिव्हिटी इट इज क्लिअर दॅट इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड इज चेंज्ड डिफरंट साऊंड इज प्रोड्यूस. मागे काय केलं तर आपण की काचेचे असणारे जे काही 6-7 अशा प्रकारचे जे काही ग्लास जे आहेत तर ते ग्लास त्या ठिकाणी घेऊन ओळीनं त्या ठिकाणी मांडले. त्याच्यामध्ये क्रमाक्रमाने पाण्याची असणारी काही पातळी जी आहे तर त्या पातळीचं पाणी त्या ठिकाणी भरलं. म्हणजे थोडं थोडं जास्तीचं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी ग्लासामध्ये भरलं. एक पेन्सिल घेऊन त्याच्यावर त्या काचेच्या ग्लासावर क्रमाक्रमाने आपण त्या ठिकाणी आघात केला. तर आपल्या असं लक्षात येतं नसतं की प्रत्येक ग्लासावर आघात केल्यानंतर त्यात असलेला जो काही हवेच्या स्तंभाचा जो काही तरंग जो आहे तर तो तरंग त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. आणि हवेच्या स्तंभाच्या उंचीनुसार या तरंगाची असणारी जी काही वारंवारता जी आहे तर ती वारंवारता त्या ठिकाणी बदलताना दिसते. प्रत्येक ग्लासामध्ये असणारी काही पाण्याची पातळी वेगवेगळी असल्यामुळं त्या पाण्याच्या पातळीच्या वर असणारा जो काही हवेच्या स्तंभाची असणारी काही उंची जी आहे तर ती उंची त्या ठिकाणी वेगळी असते. आणि यामुळे तो ग्लास कंप पावल्यानंतर निर्माण होणाऱ्या ध्वनीची वारंवारता जी आहे तर ती विशिष्ट असते. आणि त्यामुळे निर्माण होणारा जो काही ध्वनी जो आहे तर तो ध्वनीसुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळा असतो. अशा प्रकारची असणारी जे काही ॲक्टिव्हिटी जी आहेत कृती जी आहेत तर ती कृती आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. पहा की वरील कृतीमधून हे समजतं की ध्वनी तरंगाची असणारी जी काही वारंवारता जी आहे तर ती वारंवारता बदलली की निर्माण होणारा जो काही ध्वनी जो आहे तर तो ध्वनीसुद्धा कसा असतो वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. साऊंड वेव्ज ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस डिफरंट नोट्स. पहा काय सांगितलेले की ध्वनी तरंगाच्या वेगवेगळ्या असणारे जे काही वारंवारता ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या वारंवारतेमुळे वेगवेगळे असणारे जे काही नोट्स म्हणजे असणारे जे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांची असणारी जे काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. इन द फील्ड ऑफ द म्युझिक व्हेरियस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर यूज्ड फॉर क्रिएशन ऑफ साऊंड नोट्स. पाहत या ठिकाणी काय सांगितले की संगीत जे आहे तर त्या संगीतांमध्ये नोट्स म्हणजे स्वर निर्मितीसाठी वेगवेगळे अशा प्रकारचे असणारे जे काही वाद्य जे आहेत इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत तर त्या इन्स्ट्रुमेंटचा वाद्याचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. आता कोणकोणते असणारे जे काही इन्स्ट्रुमेंट जे आहेत तर ती पहा की धिस इन्क्लूड्स इन्स्ट्रुमेंट्स लाईक सितार, व्हायोलिन, गिटार which use strings for production of the sounds. काय सांगितले की सतार असेल, व्हायोलिन असेल, गिटार असेल यासारखे असणारे जे काही तंतुवाद्य जे आहेत तर ती तंतुवाद्य त्याला काय म्हटलेले स्ट्रिंग्स म्हणजे असणारा जो काही स्ट्रिंग जे आहेत त्याची असणारे जे काही आता या ठिकाणी स्ट्रिंग म्हणजे काही दोरी नाही तर असणारे जे काही वायर जे आहे तार जे आहे तर ती तार आपल्याला त्या ठिकाणी प्लग करावी लागते छेडावी त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने आपल्याला पुढे त्या ठिकाणी लक्षात येता नसते की फ्ल्यूट्स. पहा पुढे काय सांगितले अँड द इन्स्ट्रुमेंट्स लाईक फ्ल्यूट्स. त्याच्यानंतर पुढे सांगितलं आपल्याला सनई पहा किंवा सेहनल विच यूज एअर ब्लॉन इन टू पाईप्स फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. म्हणजे बासरे असेल सनई असेल यासारखी जी काही फुंकवाद्य की ज्याच्यामध्ये आपल्याला हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी काय करावं लागते फुंकावी त्या ठिकाणी लागते यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि पुढे आपल्याला सांगितले पहा जी सर्वसाधारणपणे सतार, व्हायोलिन, गिटार यासारखे असणारे जे काही तंतुवाद्य
त्याचप्रमाणे बासरी असेल, सने असेल, यासारखी जे काही फुंक वाद्य जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी वापर होतो. आणि आपला असणारा जो काही गळा जो आहे किंवा आपला स्वर जो आहे, आपला असणारा जो काही गळा जो आहे तर त्या गळ्यामधून सुद्धा वेगवेगळे अशा प्रकारचे जे काही स्वर जे आहे तर ते स्वर त्या ठिकाणी काय होताना दिसतात, निर्माण जे आहेत तर ते निर्माण त्या ठिकाणी होताना दिसतात. याच्यानंतर पुढे पहा की इन स्ट्रिंग बेस्ड इंस्ट्रुमेंट्स द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग इज चेंज्ड बाय चेंजिंग द टेन्शन ऑन द स्ट्रिंग अँड ऑर बाय चेंजिंग द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग युजिंग द फिंगर्स. तंतुवाद्य जे आहे, उदाहरणार्थ सतार असेल, व्हायोलिन असेल, गिटार असेल, यासारखे असणारे जे काही तंतुवाद्य जे आहे तर त्या तंतुवाद्यामध्ये वापरलेल्या ज्या काही तारा ज्या आहेत तर त्या तारांचं असणारं जे काही टेन्शन, ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी कमी जास्त करून, तसेच तारेचा कंप पावणाऱ्या जी काही भागाची असणारी जी काही लांबी जी आहे तर ती लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनं जे आहेत तर त्या कंपनांची असणारी जी काही वारंवारता जी आहे तर ती वारंवारता काय केली जाते, बदलली जाते. आणि धिस रिझल्ट इन जनरेशन ऑफ डिफरंट नोट्स. आणि याच्यामुळे काय होता नसते, निरनिराळे असणारे जे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लाईक फ्लूट्स द होल्स ऑन द फ्लूट्स आर ओपन ऑर क्लोज टू चेंज द लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग इयर कॉलम इन द फ्लूट्स. बासरी जे आहेत, पुढच्या पानावर आपल्याला त्या ठिकाणी आकृती आहेत की बासरीसारखं असणारे जे काही फुंक वाद्य जे आहे ज्याच्यामध्ये फुंकावं आपल्याला त्या ठिकाणी लागतं, हवा जी आहे तर ती हवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फुंकावी लागते. म्हणजे बासरीसारखं असणारे जे काही फुंक वाद्य जे आहे तर त्याच्यामध्ये बोटांनी काय केलं, ते बासरीची असणारे जे काही छिद्र जे आहे तर ते छिद्र दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी काय केलं, ते कमी जास्त त्या ठिकाणी केली जाते. आणि द फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ज देअरफॉर चेंजेस अँड इट रिझल्ट्स इन द प्रोडक्शन ऑफ डिफरंट नोट्स. आणि याच्यामुळे काय केलं जातं, कंपनांच्या वारंवारतेमध्ये त्या ठिकाणी बदल होऊन निरनिराळ्या अशा प्रकारचे असणारे जे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांची निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. इन फ्लूट्स डिफरंट नोट्स कॅन बी जनरेटेड बाय चेंजिंग द वे ऑफ द इयर ब्लोईंग ऑल्सो. काय सांगितलंय की बासरी जी आहे किंवा बासरी वाजवण्यासाठी, बासरी वादनासाठी वापरलेली जी काही फुंक जी आहे तर ती फुंक बदलून वेगवेगळे असणारे जे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. त्या ठिकाणी ब्रॅकेट दिलेले, तक्ता दिलेला आहे. याच्यावर NMS परीक्षा जी आहे तर त्या NMS परीक्षेला असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. काय सांगितलेले की व्हॉट आर द फ्रिक्वेन्सीज ऑफ द म्युझिकल नोट्स सा, रे, ग, म, प, ध, नी इन द मध्यक सप्तक. काय सांगितलेलं आहे की मध्यक सप्तक जे आहे तर याच्यामध्ये असणारे जे काही सा, रे, ग, म, प, ध, नी या सप्तसूर जे आहेत तर त्या सप्तस्वरांच्या वारंवारता त्या ठिकाणी काय आहे. आणि ह्या वारंवारतेवर असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न NMSच्या परीक्षेला त्या ठिकाणी विचारलेला होता. या नोट्स तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पण नोट्स म्हणजे स्वर आणि त्याची असणारी जी काही फ्रिक्वेन्सी वारंवारता दिलेली. सा 256, त्याच्यानंतर रे 280, गा 312, मा हे जे काही स्वर जे आहेत तर त्याची असणारी जी काही वारंवारता 346, पाची 384, धची 426 आणि नीची 480. म्हणजे सर्वात सुरुवातीचं असणारे जे काही सा सप्तक जे आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी 256 आहे. तर नी असणारे जे काही सप्तक जे आहे तर त्या सप्तकाची फ्रिक्वेन्सी 480. आणि परीक्षेला या ठिकाणी नी असणारे जे काही सप्तक जे आहे तर त्या सप्तकाची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी NMSच्या परीक्षेला त्या ठिकाणी विचारलेली होती. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पाहता या ठिकाणी जे असणारे जे काही तंतुवाद्य जे आहे तर ती तंतुवाद्य आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहेत. पहा काय सांगितले की आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट्स अँड डिस्कस साऊंड प्रोड्यूस इन देम. काय सांगितलेलं आहे की विविध अशा प्रकारची असताना जे काही वाद्य ओळखा आणि ध्वनी निर्मितीची चर्चा त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितली. पहा त्या ठिकाणी ही जी असणारी जे काही डायग्रॅम जी आहे तर सर्वसाधारणपणे ही असणारी जे काही डायग्रॅम जी आहे
तर ही आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही सतार जे आहे तर त्या सतारची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ती डायग्रॅम त्या याच्यामध्ये असणारे जे काही स्ट्रिंग जे आहे तर त्या स्ट्रिंगचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर ही जी असणारी जी काही डायग्रॅम जी आहे तर ती सनई आहे. कशाची आहे तर सनई. लग्नामध्ये यात्रेमध्ये अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही सनई जे आहे तर त्या सनई तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्या असतील. तर या सनईमध्ये काय केलं तर हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी फुंकून ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी काय केला तो निर्माण त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला याला त्या ठिकाणी बग्स म्हटलेले इंग्रजीमध्ये BUGID ज्याला आपण काय म्हणताना दिसतो तर या ठिकाणी जसे आपल्याकडं तबला जो आहे तर तो तबला आपण त्याला ही जी सांगताना माझ्याकडून चूक होते की ही जी आहे तर हे जे आहे तर हे आपलं त्या ठिकाणी बिगुल आहे. ज्याला त्या ठिकाणी बिगुल अशा प्रकारचं बिगुल त्या ठिकाणी. त्याच्यानंतरची पुढची असणारे जे काही बिगुलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी फुंकली जाते. त्याच्यानंतर हे जे आपल्याला दिलंय तर ते काय आहे तर या ठिकाणी त्याला आपण तबला म्हणताना दिसतो. बरोबर. याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला त्याचा असणारा जो काही ड्रम जो आहे मेम्ब्रेन जे आहे तर ते मेम्ब्रेन त्या ठिकाणी व्हायब्रेट करावं लागतं, ठोकावं लागतं. ठोकून त्याच्यामधून काय होताना दिसतो आवाज जो आहे तर तो आवाज त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला या ठिकाणी फ्ल्यूट आहे ज्याला आपण त्या ठिकाणी फ्ल्यूट FLUTE फ्ल्यूट म्हणजे त्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी बासरी म्हणताना दिसतो. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा असणारे जे काही होल्स जे आहेत तर त्या होल्स म्हणजे तोंडाच्या साहाय्याने हवा फुंकून होल जे आहेत तर ते होल आपण त्या ठिकाणी दाबून किंवा उघडून ओपन ठेवून त्याच्यामधून साऊंड जो आहे तर तो साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला संतूर दाखवलेलं आहे. ही जी आकृती जी आहे तर ती कशाची आहे तर संतूर त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी मगाशी आपण त्या ठिकाणी पाहिलं की संतूर वाद्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला त्या ठिकाणी ही जी डायग्रॅम जी दिसते आपल्याला तर त्या ठिकाणी याला त्या ठिकाणी पहा ही मेंडिलिन अशा प्रकारचं वाद्य त्या ठिकाणी दाखवलेले. त्याच्यानंतर इथे जे आहे हे याच्यामध्ये सॅक्सोफोन अशा प्रकारचं वाद्य आहे. याच्यामध्ये सुद्धा काय केलं ते हवा जे आहे तर ते हवा फुंकून काय केलं ते तर याच्यामधून साऊंड जो आहे तर तो साऊंड त्या ठिकाणी निर्माण केला. आता पुढे काय दिलेले ट्राय धिस म्हटलेलं आहे की ॲप्स फॉर जनरेशन ऑफ डिफरंट साऊंड नोट्स दॅट इज साऊंड नोट जनरेटर ॲप्स मे बी अवेलेबल ऑन द सेल फोन. काय सांगितलेले या ठिकाणी आपल्या काय सांगितलेले की आपण जो काही मोबाईल फोन वापरतो तर त्या मोबाईल फोनमध्ये वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती करणारं ॲप साऊंड नोट जनरेशन ॲप मोबाईल फोनवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मागे सांगितल्याप्रमाणे प्ले स्टोअर जे आहे तर त्या प्ले स्टोअरवरून त्या ठिकाणी साऊंड नोट जनरेशन ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा आणि त्याचा वापर करून वेगवेगळे असणारे जे काही स्वर जे आहेत तर त्या स्वरांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी करून पहा. म्हणजे ते वापरून त्या ठिकाणी पहा. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.